विश्व 24 न्यूज हर पल आपके साथ। नमस्कार, विश्व 24 न्यूज मध्ये आपले सर्वांचे स्वागत। माजी पंतप्रधान भारतरत्न राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्त सोलापूर शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने अभिवादन करून दिवस सद्भावना दिवस म्हणून साजरा केला। दिनांक 20 ऑगस्ट 2021 सोलापूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने माजी पंतप्रधान भारतरत्न राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्त काँग्रेस भवन येथे शहर अध्यक्ष प्रकाश वाले यांच्या हस्ते त्याच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले। यावेळी सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांनी सद्भावना प्रतिज्ञा घेतली आणि आजचा दिवस सद्भावना दिवस म्हणून साजरा केला। यावेळी बोलताना शहर अध्यक्ष प्रकाश वाले म्हणाले की भारतरत्न राजीव गांधींनी भारतात तंत्रज्ञान, कॉम्प्युटर, डिजिटल युग आणले। 18 वर्षाच्या युवकांना मतदानाचा अधिकार दिला, पंचायत राज सुरू केले। तसेच 20 ऑगस्ट हा जयंती दिवस सद्भावना दिवस म्हणून साजरा करण्याचा निर्णय महाराष्ट्र विकास आघाडी सरकारने घेतला आहे। या निमित्ताने राज्यात 20 ऑगस्ट ते 5 सप्टेंबर हा कालावधी सामाजिक ऐक्य पंधरवडा म्हणून महाराष्ट्र शासनातर्फे साजरा करण्यात येईल असेही म्हणाले। यावेळी महिला अध्यक्ष हेमाताई चिंचोळकर, कार्याध्यक्ष मनोज यलगुलवार, माजी महापौर नलिनीताई चंदेले, नगरसेवक विनोद भोसले, ब्लॉक अध्यक्ष देवीदास गायकवाड, अंबादास गुत्तीकोंडा, बसवराज मेत्रे, हाजी मलंग नदाफ, हारून शेख, सिद्धराम अट्टेलूर, सुमन जाधव, प्रमिला तुप्पलवंडे, तिरुपती परकी पंडला, नंदा कांगरे, नारायण पावटे, गोविंद कांबळे, राहुल बोळकोटे, वीडी गायकवाड, लता गुंडला, सुनील भटकर, शोहेब कडेचूर, लक्ष्मीनारायण दासरी, मल्लीनाथ सोलापुरे, राजेश झंपले, मुमताज तांबोळी, संतोषी गुंडे, चांदा काळे, अंजली मंगोडेकर, बसंती साळुंके, मेघश्याम गौडा, जगदेवी कदम, पंडित गणेशकर, वैशाली गौड, सुरेशका घाडगे यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते। के लिए कार्य करूंगा। मैं पुनः प्रतिज्ञा करता हूँ कि मैं हिंसा का सहारा लिए बिना सभी प्रकार के मतभेद बातचीत और संवैधानिक माध्यमों से सुलझाऊंगा। जय हिंद। राजीव गांधी अमर रहे। राजीव गांधी अमर रहे। आज भारताचे भूतपूर्व प्रधानमंत्री राजीवजी गांधी यांच्या जयंतीनिमित्त सोलापूर शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने मी त्यांना विनम्र अभिवादन करतो। राजीव गांधी जेव्हा पंतप्रधानांच्या खुर्चीवर बसले त्यावेळी त्यांनी राजकारणात नवीनच काही माहीत नसताना त्यांना ह्या खुर्चीवर इंदिरा गांधीचा खून झाल्यानंतर त्यांना ह्या खुर्चीवर बसवण्यात आले। अत्यंत नवखा माणूस ह्या खुर्चीवर बसल्यानंतर ह्या देशाचं काय होईल असे विरोधकांनी फार मोठा आकारतांडव केला होता। परंतु राजीव गांधी साहेबांनी भारताला मॉडर्न भारत, डिजिटल भारत बनवून भारतातील युवकांना 21व्या शतकाकडे जाण्यासाठी जे जे आधुनिक शस्त्र अस्त्र लागते ते सर्व भारतात प्रगतीपथावर आणून भारताला डिजिटल इंडिया करून दाखवणारा हा महान नेत्याला आम्ही सर्वजण अभिवादन करतो। विश्व 24 न्यूज हर पल आपके साथ।